वयाच्या 16व्या वर्षी लग्नाच्या 8व्या वर्षी पतीच्या निधनानंतर गावातली गोशा पद्धत आणि पडदा पद्धत यांच्याशी 2 हात करत उमेद अभियानाच्या मदतीने आज व्यावसायिक झालेल्या श्रीमती दैवशाला सुंदर थोरबोले, गाव गोजवाडा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव यांच्या व्यवसायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मला पण माझ्या वाटत नव्हतं की माझ्या प्रवासाचा असं वाटचाल चालू होईल म्हणून. कारण का की माझं लग्न तर करताना 16व्या वर्षीच केलं. 10वीचा रिझल्ट लागला की लग्न केल्याच्या नंतर हितली परिस्थिती अशी होती की बाहेर कसलंच निघायचं काम नव्हतं. गोशा पद्धती होती. गोशा पद्धत म्हणजे कसं की आपला मराठी समाज आहे, मोळा आहे, नग बाहेर जायचं कामाला. कसं बाहेर जायचं, बाहेर जावा तर लोक नावं ठेवते आणि आपण कधी बाहेरच काम केलेलं नाही. पण मी सर कधीच अशी म्हणले नाही की आपल्या घरात गोशा होता, बाहेर मजुरीनं बाई गेलेलं नाही, रोजानं गेलेलं नाही, मी कशी जाऊ. पण ज्यावेळी माझ्यावर वेळ आली अशी की लग्न झाल्यानंतर मला 8 वर्षानंतर 2 मुलं झाली आणि मुलं झाल्यानंतर मिस्टर आमचे वारले. मग वारल्यानंतर मला पण असं की आता राहून तरी जगून तरी काय आपला फायदाच आहे. पण असं वाटायचं की समजा आपण जर आज मालक गेलं म्हणून तीच गोष्ट केली तर आपल्या उद्या हे लेकराचं भवितव्यात काही समाजात वागायचं कसं. अगर ह्याच्यापासून आपण व्यवसाय काय तर व्यवसायाची आपल्याला काहीच माहिती नव्हती. पण मला असं वाटलं की आपण जर ह्या व्यवसायात जर उतरलं तर आपल्याला ह्या गटामार्फत काही शेतीतनं काय आणि व्यवसायातनं काय आपण प्रॉफिट होऊ. मग त्यामुळं परत मी पिठाची गिरणी घेतली आणि गिरणी घेतली त्याच्यातनं 4 पैसे मला भेटायला लागले म्हणून मी काय केलं, उमेदच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जातनंच परत मी मशीन उभा केली. मग त्याच्यातनं मशीनला काही पैसे गुंतविलं, परत ती काटा काही आणला, परत त्याचे साहित्य लागणारी भांडे आणली, पॅकिंगचे ते स्टिकर बनवले, पिशव्या आणल्या. मग ती सगळी त्याची माहिती करून घेतली, बॅनर बनवला आणि परत व्यवसायाला सुरुवात केली. आज त्यांचे मसाले विविध हॉटेल्स आणि वसतिगृहांमध्ये पुरवले जातात. लातूरला हॉस्टेलला माझा आता सध्या 15 ते 20 किलो महिन्याला मसाला मी पोच करते आणि वाशीला एक हॉटेलवाला आहे त्याला 5 किलो देते आणि कमीत कमी गावात माझा 7-8 किलो एक महिन्याला जातो मसाला. स्वतःच्या व्यवसायातून आज त्यांनी पतीच्या निधनानंतर स्वतःचे घर बांधून शेती सुद्धा घेतली आहे. पती गेल्याच्या नंतर एक घर बांधलं, परत ही रूम बांधली, परत त्याच्यात ती व्यवसाय दोन्ही उभा केले. परत रानात पण एक विहीर खांदून बांधून काढली, शासनाची स्कीम मधूनच काढली. पण काय तेवढ्यात होत नाही आपलं काय टाकून. परत आता हिकडे एक शेतात बोर मारले, पाईपलाईन केल्यात, मोटरी घेतल्यात. उमेदमध्ये आल्यापासून काय वाटतंय की आपल्याला काहीच नॉलेज नव्हतं. घर आणि शेती एवढंच धरायचं आणि रानापर्यंत जायचं, येऊन घरातला स्वयंपाक पाणी करायचा आणि निघायचं एवढंच होतं. पण उमेदमध्ये आल्यापासून कसं आहे की आपल्याला शासनाच्या योजना पण माहिती झाल्या, अगर मान सन्मानाची पण गावात आपल्याला जागा मिळायला लागली. असं सर माझं परिवर्तन झालं की उमेद अभियान जर नसतं तर मी आज ह्या लेवलला आलेच नसते. का आले नसते तर आज कारण का आपली काही ताकद नसते 5 रुपये टक्क्याने व्याजाचं पैसे काढून व्यवसाय उभा करायला. ह्या उमेदमुळं आपल्याला लोन पण भेटलं वेळोवेळी, मागल त्यावेळी, म्हणून आपला हा व्यवसाय उभा राहिला. आणि व्यवसाय उभा राहिल्यामुळे आपल्याला 4 पैसे त्याच्यातनं उपलब्ध झाले आणि 4 पैसे भेटायला लागले म्हणून आपल्या घराचं परिवर्तन झालं, कुटुंबाचं झालं. आणि अजून पण आपल्याला अशी वाटते झेप मारावी की आपल्याला लई मोठा आधार आहे नातेवाईकापेक्षा सुद्धा आपल्या ह्या उमेद अभियानाचा. अर्ध्या विरातचा आपण फाईल टाकली तरी आपल्याला बँक लोन देते, परतफेड करायची आपल्याच हातात व्यवसायातनं महाग टाकून, तर करायला काय फरक आहे असं म्हणून उमेदमुळंच खरं ही जर जीवन जगायचं जर म्हणलं आणि सक्षम जर झालं तर खरंच या अभियानामुळे चांगलं झाले.